नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC UPSC क्विज या एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघणार आहोत GS रिलेटेड क्वेश्चन आन्सर्स मराठी आणि इंग्लिशमध्ये विथ डिटेल एक्सप्लेनेशन्स. ओके, तर चला सुरू करूया. लास्ट सेशनचा आपण क्वेश्चन बघूया. मांडू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? मांडू फेस्टिवल इज सेलिब्रेटेड इन विच स्टेट? आसाम, मध्य प्रदेश, ओडिसा की तमिळनाडू? तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा, मध्य प्रदेश. ओके, आपण मॅपमध्ये बघू शकता की मध्य प्रदेश भारताच्या कुठल्या भागात आहे? एकदम मध्य भागात आहे, म्हणून त्याला मध्य प्रदेश म्हटलं जातं. मध्य प्रदेशचं कॅपिटल बघितलं गेलं तर भोपाळ आहे आणि तिकडचे CM आहेत श्री शिवराज सिंग चौहान. ओके, आपण आता सेट 2 क्वेश्चन आन्सर सिरीज स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, लोकसेवेसाठी कर्वे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? कर्वे had established which society to serve the people? ग्राम मंडळ, महिला विद्यापीठ किंवा वुमेन युनिव्हर्सिटी, ग्राम रक्षक किंवा निष्काम कर्ममठ? कर्वेने कोणतं संस्थान स्थापना केली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा, निष्काम कर्म मठ. ओके, महर्षी कर्वे यांचा कार्यकाळ बघितला गेला तर 18 एप्रिल 1858 to 9 नोव्हेंबर 1962 पर्यंतचा त्यांचा कार्यकाळ आहे. 1916 मध्ये देशातील पहिली महिला विद्यापीठ स्थापना केली. फर्स्ट वुमेन युनिव्हर्सिटी कोणी एस्टॅब्लिश केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. कधी? तर 1916 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. पेंट केलेले ग्रेवेअर चे श्रेय कोणाला दिले जाते? पेंटेड ग्रेवेअर इज अट्रिब्युटेड टू वैदिक कालावधी, वैदिक पीरियड, गुप्ता कालावधी, गुप्ता पीरियड, मौर्य कालावधी, मौर्य पीरियड किंवा सिंधू संस्कृती, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन? पेंटेड ग्रेवेअरचे आपल्याला साठे कोणत्या काळात सापडले जातात? तर उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक पहिला, वैदिक काळात. पेंटेड ग्रेवेअर is an Iron Age Indian culture of the Western Gangetic Plain, the Ghaggar-Hakra Valley that is in the Indian subcontinent, was normally dated from 1200 to 600 to 500 BCE मध्ये. ओके, कुठे हे भेटले जातात पेंटेड ग्रेवेअर्स? तर वेस्टर्न गँगेटिक प्लेनमध्ये. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा. रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली. ओके, वी चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक अँड G.G. आगरकर, गोपाळ गणेश आगरकर started New English School at Pune in 1880. ओके, आगरकर यांनी इसवी सन 1800 मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. दुसरा पर्याय आहे, दुसरा ऑप्शन आहे, वी चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर started New English School at Pune in 1881. कधी स्टार्ट केलं त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल पुण्यामध्ये? 1880ला की 1881ला? पण पर्याय बघूया. अ बरोबर आहे परंतु ब चुकीचे आहे. A is true but B is false. ब बरोबर आहे परंतु अ चुकीचे आहे. B is true but A is false. तिसरा पर्याय आहे, अ आणि ब दोन्ही चुकीचे आहे. बोथ आर फॉल्स.
अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. बोथ आर ट्रू. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला. अ बरोबर आहे परंतु ब चुकीचे आहे. A is true but B is false. म्हणजे कोणी एस्टॅब्लिश केलं तर वी चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकरांनी स्टार्ट केलं न्यू इंग्लिश स्कूल पुण्यामध्ये 1880 मध्ये. ओके. पुढचा प्रश्न आहे, उपनिषदे एकत्रितपणे डॅश म्हणून ओळखले जातात. तर उपनिषाद्स आर कलेक्टिव्हली नोन ॲज वेदांगास, वेदांता, श्रुती किंवा स्मृती. तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक तिसरा. ओके, श्रुती. पुढचा प्रश्न बघूया. सुपर कंडक्टर्स असे म्हणतात कारण ते डॅश. सुपर कंडक्टर्स आर सो कॉल्ड बिकॉज दे एक गरम शरीरापासून दुसऱ्या शरीरात कार्यक्षमतेने उष्णता घ्या. ओके, efficiently conduct heat from one hot body to another. उच्च तापमानात उष्णता वाहून नेण्यास प्रतिकार देऊ नका. Offer no resistance to conduction of heat at high temperatures. कमी तापमानात वीज वाहून नेण्यास प्रतिकार नाही. Offer no resistance to conduction of electricity at low temperature. चौथा पर्याय आहे, वीज चालवताना उच्च तापमानाचे उत्पादन करा. Produce high temperature while conducting electricity. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा. Offer no resistance to conduction of electricity at low temperatures. Okay. A superconductor is a substance that conducts electricity without resistance when it becomes colder than a critical temperature. At this temperature, electrons can move freely through the material. ओके, इमेज मध्ये बघू शकता जे फ्लोटिंग मॅग्नेट आहे आणि ते खाली एक सबस्टन्स आहे, त्याच्यामधले जे अंतर आहे, डिस्टन्स आहे, त्यांना काय होतं ते सुपर कंडक्टर. ओके, सुपर कंडक्टर इज अ सबस्टन्स दॅट कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी विदाउट रेजिस्टन्स when it becomes colder than at a critical temperature. At this temperature, electrons move freely through the material. म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स आहे त्यांना काही सपोर्टची गरज नाही लागत मूव्ह करण्यासाठी, ते फ्रीली मूव्ह करतात. ओके, पुढचा प्रश्न बघूया आपण. आकाश ANG न्यू जनरेशन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे करण्यात आली? Where was the Akash NG न्यू जनरेशन मिसाईल बीन सक्सेसफुली टेस्टेड? कुठे टेस्ट केली आहे न्यू जनरेशन आकाश मिसाईल? ओडिसा, आसाम, कोलकाता की गुजरातमध्ये? तर उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक पहिला, ओडिसामध्ये. आकाश NG जे न्यू जनरेशन is a medium range mobile surface to air missile. जे मीडियम रेंजची मिसाईल आहे, surface to air missile defense system developed by the Defense Research and Development Organization. कोणी बनवली आहे ही मिसाईल आकाश NG? तर DRDO ने. and produced by भारत डायनामिक्स लिमिटेड. कोणी प्रोड्यूस केली? भारत डायनामिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स BEL ने. आपण इथे मिसाईल बघू शकता आकाश NG. मीडियम रेंज मिसाईल आहे, सरफेस टू एअर. ओके, कोणी डेव्हलप केली? तर DRDO ने. पुढचा प्रश्न आहे, सौर हीटरमध्ये ज्यामध्ये दुर्गम भागात सुरक्षित पेयजल
पुरवण्यासाठी पुरेसे सूर्यप्रकाश वापरला जाऊ शकतो. शुद्ध करण्याचे पाणी काळ्या ट्रेमध्ये आहे. ट्रेचे झाकण काचेचे बनलेले आहे. पाण्याचे स्टीम किंवा वाफ मध्ये रूपांतर होते ते काचेवर घनरूप होते. काचेच्या प्लेटच्या बाजू किंवा काठावर सरकते आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये जाते आणि ते एकत्रित होते. काचेच्या झाकणाचा सर्वात योग्य आकार कोणता असू शकतो? ओके. In solar heaters, which adequate sunlight can be used to produce safe drinking water in far off areas, the water to be purified is contained in a black tray. The lid of the tray is made up of glass. जी सोलर वॉटर हीटरची म्हणजे जी ट्रेची लीड आहे ती ग्लासनी बनलेली आहे. वॉटर गेट्स कन्वर्टेड इनटू स्टीम किंवा वेपर्समध्ये ते पाणी कन्वर्ट होतं. विच कंडेन्सेस ऑन दी ग्लास म्हणजे ते कलेक्ट होतं ग्लासमध्ये. स्लाइड टू द साइड्स और एजेस ऑफ द ग्लास plates and drops into another container and is collected. ओके. ते पाणी तसं घसरत येतं आणि ते दुसऱ्या कंटेनरमध्ये जाऊन जमा होतं, कलेक्ट होतं. द मोस्ट अप्रोप्रिएट शेप ऑफ द ग्लास लेड कुड बी. ह्या चारी डायग्राममधला कुठला अप्रोप्रिएट ग्लासचं पोझिशन असू शकतं ते वॉटर कंडक्शनसाठी? तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी. एल बघू शकतो असं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील श्वेत क्रांतीचे प्रणेते कोण आहेत? हु इज द पायनर ऑफ द व्हाईट रेव्होल्यूशन इन इंडिया? धीरूभाई अंबानी, डॉक्टर वर्गीस कुरियन, स्वामीनाथन किंवा S.K. बिर्ला. व्हाईट रिव्हॉल्यूशनचे जनक क्रांतिकारी कोणी आणली होती भारतात? तर ते आहे उत्तरावे आपला पर्याय क्रमांक 2 डॉक्टर वर्गीस कुरियन. द व्हाईट रिव्हॉल्यूशन इन इंडिया also known as Operation Flood which was launched in 1970s. व्हाईट रिव्हॉल्यूशन कधी लॉन्च झालं? तर 1970 मध्ये. ओके. पुढचा प्रश्न आहे शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत असा यथार्थ शब्दांनी कोणत्या चित्रकारांनी केले आहे? Which biographer described Shahu Maharaj as the pioneer of making the announcement of arrival of new era? धनंजय केर, R.B. पाराणसी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे की डॉक्टर Y.D. फडके. तर उत्तर आहे आपलं धनंजय केर. शाहू महाराजांचा कार्यकाळ बघितला गेला तर त्यांचा जन्म 26 जुलै 1874 झाला आणि त्यांचे मृत्यू 6 मे 1922 झाला. 1886 मध्ये मिरज ते कोल्हापूर येथे रेल्वे मार्ग शाहूंच्या हस्ते प्रारंभ झाला आहे. 1886 मिरज ते कोल्हापूर येथे रेल्वे लाईन्स शाहू महाराजांच्या हस्ते स्टार्ट झालेला आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. देशांतर्गत चलनाच्या विनिमय दरामध्ये जेव्हा अधिकृत बदल होतो तेव्हा त्याला डॅश म्हणतात. When there is an official change in the exchange rate of domestic currency, then it is called as appreciation म्हणजे कौतुक, घसरा म्हणजे depreciation, पुनर्मूल्यांकन
रिव्हॅल्युएशन किंवा घसरण म्हणजे डिफ्लेशन. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, ॲप्रिसिएशन. ओके, कौतुक. When there is an official change in the exchange rate of domestic currency, then it is called as appreciation. Revaluation is a change in price of a good or product or especially of a currency, specifically an official rise of the value of the currency and the relaxation to the foreign currency in a fixed exchange rate. In contrast, a devaluation is an official reduction in the value of currency. पुढचा होमवर्कचा क्वेश्चन बघूया आपण. चक्रवात निसर्ग कोणत्या देशाने नामित केले आहे? सायक्लोन निसर्ग नेम्ड बाय विच कंट्री? सायक्लोन निसर्गला कोणत्या देशाने नाव दिलं आहे? तर पर्याय बघा आपण, सिंगापूर, पाकिस्तान, बांगलादेश की थायलंड. ओके, ह्याचं उत्तर तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये भेटेल. ओके, जर व्हिडिओचं कंटेंट आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.